कधी तुम्ही असा विचार केलाय का की आपल्या शरीरातील कचरा जर बाहेर पडला नाही तर काय होईल? आपल्या शरीरात विषारी पदार्थ जमा होतील आणि आपण आजारी पडू. हेच होतं जेव्हा किडनी फेल होते. पण घाबरू नका, कारण डायलिसिस हा एक जीवन वाचवणारा उपाय आहे. तर आपले किडनीज रक्ताला शुद्धीकरण करण्याचे काम करतात. ते शरीरातील विषारी पदार्थ, नको असलेले मीठ आणि जास्तीत जास्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतात. पण जेव्हा किडनीज योग्यरित्या काम करत नाही तेव्हा माणसाला डायलिसिसची गरज पडते. किडनीज काम न करत असताना शरीरातील कचरा आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची कृत्रिम पद्धत म्हणजेच डायलिसिस. डायलिसिस करण्यासाठी आपल्याला हिमोडायलिसिस कॅथेटर किंवा फिशुलाची गरज पडते. डायलिसिस करत असताना रक्ताला डायलिसिस मशीन मधून फिरवलं जातं, त्यातील कचरा बाहेर काढला जातो आणि शुद्ध रक्त शरीरात परत पाठवला जातो. काही डायलिसिसचे पेशंट आपलं रोजचं काम करू शकतात, ऑफिसला जाऊ शकतात आणि रोजच्या जीवनात त्यामुळे काही अडथळा निर्माण होत नाही. डायलिसिस हे क्रॉनिक किडनी डिसीजचे पेशंट ज्यांच्यामध्ये किडनीज जवळपास 90% निकामी होतात, अशा पेशंट्समध्ये नियमित डायलिसिस करण्याची गरज पडते. तर डायलिसिस हे किडनीच्या पेशंट्सला एक नवीन आयुष्य देऊ शकते. तरी तुम्हाला किडनी संबंधित काही त्रास असेल किंवा डायलिसिस संबंधित काही शंका असतील तर एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर इथे संपर्क करा. इथे डायलिसिस आणि किडनी संबंधित सगळेच उपचार उपलब्ध आहेत.